बेरोजगाराचा खासदार केला पण तोही अपयशी ठरला। केंद्रातून एकतरी योजना आणली का ते दाखवा, सावंतांनी केले ओमराजेंना पुन्हा चॅलेंज। सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांची 5 वर्षात कामं केली, ओमराजेंचं सावंतांच्या आरोपाला उत्तर। या भागाचा खासदार झाल्याच्या नंतर या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेब या सगळ्यांच्या सहकार्यानं धाराशिव जिल्ह्यातलं 1982 पासून जे शासकीय महाविद्यालय प्रलंबित होतं ते करण्यात त्या ठिकाणी यश आलं। त्याचबरोबर धाराशिव जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प त्या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सुद्धा जी अर्थसंकल्पीय तरतूद त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं आणि कामाचा प्राधान्यक्रम आपण जर बघितला असेल तर ही योजना खरं तर 2009लाच पूर्ण होणं गरजेचं होतं। 4,000-5,000 कोटी रुपयाची योजना पूर्ण झाली असती, पण त्या योजनेला आवश्यक प्रमाणात जो निधी त्या ठिकाणी वितरित न झाल्यामुळे ती योजना त्या ठिकाणी खोळंबली। महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर जो कामाचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी ठरवला गेला होता, म्हणजे धाटणीचा बॅरेज बांधून 5-7 वर्ष झालेत, रामदारा तलाव बांधून 10-12 वर्ष झालेत, पण धाटणीच्या बॅरेजमधनं रामदारा तलावापर्यंत पाणी आणून टाकण्याच्या कामाला मात्र प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं। मला वाटतं ते स्थान द्यायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून जयंत पाटील साहेबांनी ते काम त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना पार पाडलं। त्याचबरोबर ह्याच्यासाठी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद जी होती कामासाठी, ती तरतूद सुद्धा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करून घेतली। त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग म्हणजे 2014ला या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती, पण रेल्वे मार्गाच्या कामाला मात्र अजिबात गती नव्हती। 2019 पासून सातत्यानं रेल्वेचे अधिकारी असतील, महसूलचे कर्मचारी असतील, अगदी महिन्याला त्या ठिकाणी बैठका ठेवून या कामाला सुद्धा कशा पद्धतीनं गती त्या ठिकाणी देता येईल हेही काम मी माझ्या खासदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वास न्यायचं काम केलं। नाही बघा, ते प्रत्येकाला आता तुम्ही बघितलं असेल की इलेक्शन म्हणजे वन वे आहे धाराशिवमध्ये, कारण 19ला सुद्धा ते पार्सल मीच दिलेलं होतं, आपल्याला अगदी हट्टानं दिलं होतं, पण 2019 ते 2024 पर्यंत खासदार म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, जिल्ह्यासाठी काम करण्याची एक संधी असते। केंद्रातल्या हजारो कोटीच्या योजना जे केंद्र शासनानं संपूर्ण भारतभर दिलेले आहेत, त्याच्यातली मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी बोललेलो आहे, प्रत्येक वेळेस त्यांना तुमच्या माध्यमातून चॅलेंज दिलेलं आहे। एक अशी मोठी योजना माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्राची त्यांनी आणली का, आणली असेल दाखवावी, मी माझे शब्द मागायचे। एक योजना, एक सिंगल योजना, आणि म्हणून अशा पद्धतीचा म्हणजे बेरोजगार एक माणूस म्हणून मी बेरोजगारच म्हणेन मी त्याला, की त्याला एक काहीतरी चांगलं काम करेल, होतकुरा आहे, तरुण आहे, पण सगळ्यात अपयशी खासदार महाराष्ट्रातला कुठला असेल तर हा धाराशिव जिल्ह्याचा असेल। आणि ती कुठला तरी बॅकलॉग तुम्ही बघितला असेल, मंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात पडल्यानंतर गेल्या 2.25 वर्षामध्ये ह्या ठिकाणचा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचं काम मी केलेलं आहे। मला वाटतं ही अतिशयोक्ती नाही, तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता। त्याच पद्धतीनं खासदार म्हणून जे आपल्या जिल्ह्यानं मागणी केलेली आहे त्याच्या गळ्यात जर ही माळ पडली तर मला वाटतं गेल्या 15 ते 20 वर्षाचा खासदारकीचा बॅकलॉग त्या माध्यमातून मी भरून काढण्यासाठी सक्षम ठरेल असं मला वाटतं।